नमस्कार। आप देख रहे हैं जनहित समाचार यूट्यूब चैनल। देखिए आज के मुख्य खबर। मैं हूं बाबूराव करी। नमस्कार, आप देख रहे हैं जनहित समाचार यूट्यूब चैनल। हम आए SMBT हॉस्पिटल घोटी, ये नासिक के पास है। और यहाँ पे भिवंडी के जितने पत्रकार है सारे लोग मिलकर इस हॉस्पिटल को विजिट देने के लिए आए। उस हॉस्पिटल के अंदर जो योजना है जो आम जनता के लिए लाभदायक है उसके बारे में जानकारी यहाँ के जो डॉक्टर्स है, यहाँ के जो स्टाफ है, उनसे हमने जानकारी ली। और ये जानकारी आपको हम पूरे दिखाने वाले। और ये वीडियो पूरा खत्म होने तक आप बीच में कट मत कीजिए, देखिए जरूर। जनहित समाचार से बाबूराव करी। त्यांना असं अननेसेसरी काही इन्व्हेस्टिगेशन होत नाही किंवा अननेसेसरी त्यांचं ऑपरेशन केलं जात नाही, कारण बेनिफिट हा त्यांना काहीच नाही। आपले सगळे डॉक्टर फुल टाईम असतात, सॅलरी असतात। त्यांना तुम्ही एक सर्जरी करा किंवा 100 सर्जरी करा, त्यांना बेनिफिट तेवढं सॅलरीचं। त्याच्यामुळे ते अननेसेसरी कोणीचं ऑपरेशन होत नाही किंवा अननेसेसरी कोणाला टेस्ट लिहून दिले जात नाही। सगळं एथिकल प्रॅक्टिस मेडिसिनमध्ये आपण इथे करतो। इथून पुढे आमचा आता पुढचा प्लॅन आहे की रेडिएशन थेरपी वगैरे आमचा, प्लस आमचं लिव्हर ट्रान्सप्लांटचा पण प्लॅन आहे। ते झालं ते म्हणजे आमचे पूर्ण एव्हरीथिंग इज अंडर वन रूफ आपलं राहील। तिथून पुढे आपलं रेडिएशन युनिट मे बी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपलं चालू होईल। तर त्याच्यानंतर आपलं इथे एका चित्राखाली सर्व प्रकारच्या आजारावर इथे एक उत्तम पेशंटला सोय होईल। थँक्यू सो मच। शॉर्ट हिस्ट्री आपल्या संस्थेबद्दल ही हिस्ट्रीमध्ये झालं की हे जे इन्स्टिट्यूट आहे हे आपले थोरात साहेब आहेत, त्यांच्या आईच्या नावाने आपण हे चालू केलं आहे। जवळपास 14-15 वर्षापूर्वी इन्स्टिट्यूट एक छोटंसं आयुर्वेद कॉलेज आपण चालू केलं होतं इथे। 2010 की 11मध्ये पहिलं इन्स्टिट्यूट चालू झालं। तिथून हळूहळू आपण एक युनिट वाढत गेलं। पण नंतर आयुर्वेद आलं, नंतर फिजिओथेरपी आलं, नंतर डेंटल आलं, नंतर नर्सिंग कॉलेज आलं, MBBS कॉलेज आलं। त्याच्यानुसार आपलं MBBS हे खूप मोठं 1200 बेडचं हॉस्पिटल आलं। आता फिजिओथेरपी कॉलेज चालू झालं, आपलं नर्सिंग कॉलेज आहे। हे अशा प्रकारे एक युनिट आपलं वाढत गेलं आणि आता हे पूर्ण एक शैक्षणिक संस्था मेडिकल फील्डमधली इथे तयार उभी राहिली। पुढे आमचं एक हॉस्पिटल मॅनेजमेंटचे किंवा जे पण आपले दुसरे पॅरामेडिक कोर्स आहेत ते पण आता चालू होते। सो मेन फोकस आपला हेल्थकेअर आणि एज्युकेशनवरच येते पूर्णपणे। आणि होपफुली की एकदा पेशंट इथे आला किंवा एकदा स्टुडंट, प्रत्येक ज्याला हेल्थकेअरमध्ये पाहिजे ते सर्व सोयी इथे आपल्याला अवेलेबल राहतील इथे। काय शासनाच्या वतीने काही ग्रँट नाही इथे। नाही, कोणत्या योजनांमार्फत पेशंटवर इलाज केला? आपल्याला इथे CM फंड मिळतो, PM प्राईम मिनिस्टर फंड सुद्धा मिळतो, आणि प्लस आपल्या MJPच्या अंडर आपलं जेवढे आजार त्यांच्या अंडर आहेत ते आपण सगळे इथे करतो। बाकी दुसऱ्या काही फंडिंग नाही। आपण जेव्हा जिथे जे पॉसिबल आहे तिथे आपण, जसं कॅन्सरची ट्रीटमेंट असते, बोन ट्रान्सफर जे कॉस्टली ट्रीटमेंट आहे, तिथे पॉसिबल आपण काही NGOशी पण टायअप केलेलं आहे की जेणेकरून आपण त्यांच्याकडून काही फंडिंग मिळत आहे। आता काही कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी आपल्याला कुरकुरे फंड म्हणून आहे, ते 2500 रुपये देतात ते प्रत्येक पेशंटला। असं नाही कॅन्सर डिटेक्ट व्हायलाच पाहिजे, पण असं कोणाला डाऊट असेल पेशंटला तर दे फॉर इन्व्हेस्टिगेशन दे गिव्ह ऑलमोस्ट 25,000 रुपीज फॉर द इन्व्हेस्टिगेशन ओनली। आता किडनी प्लांट म्हणजे त्यासाठी खर्च जास्त आहे, तर सामान्य माणसाला त्या भरवण्याचं काय? किडनी ट्रान्सप्लांट आपण योजनेमध्ये करतो, त्याच्यावर त्याला पैसे लागत नाही। जो ॲडमिट होण्याच्या आधी जो त्याचा खर्च असतो ते किडनीचा डोनर मॅच करणं किंवा त्या स्वतःच्या टेस्ट करणं त्याचाच खर्च असतो इनिशियली। पण त्याच्या एकदा ॲडमिट झाला पेशंट किडनी ट्रान्सफरसाठी तर मग त्याला काही खर्च लागत नाही। फक्त त्याचा डोनर स्वतःचा पाहिजे, नातेवाईक पाहिजे। तो एक कमिटी असते आपली, इथं लोकल कमिटी असते, त्यांची पूर्ण व्हिडिओ शूटिंग होते, त्याच्यात अप्रूव्हल देतं। त्यांचं जर रिलेशनशिप प्रूव्ह झालं तर त्यांना अप्रूव्हल मिळून जातं। आणि आपण इथं फ्रीमध्ये करतो आहे योजनेमध्ये, पैसे लागत नाही त्याला। इनिशियली जे पण त्यांना हे लागत असतील, टेस्ट लागतात त्याचेच पैसे लागतात। किंवा काही वेळेस काय असतं की AB इनकमिडिएट म्हणजे ब्लड ग्रुप मॅच होत नसतात डोनर्सचा रिसिपंटचा, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्लाझ्मा वगैरे द्यावा लागतो, त्याचे वेगळे पैसे लागू शकतात। पण किडनी ट्रान्सप्लांटच्या याच्यासाठी काही पैसे लागत नाही। आपण योजनेमध्ये पूर्णपणे त्याचं फ्री करतो, इन्क्लुडिंग त्याचं इम्युनोसप्रेशन असतं, 1-1.5 लाखाच्या इंजेक्शनसाठी पण आपण त्याच्यात देतो। सर, महात्मा फुले योजना किंवा आयुष्यमान भारत योजना याच्यामध्ये काही आजार दिलेले ठराविक आजार राईट, त्याच्यापैकी कोणता आजार होत नाही असं तुमच्याकडे काय आहे का?
सगळे आपण इथे इलाज करतो. असा एक पण आजार नाही जिथे आपण एक्सेप्ट बर्न जे आहेत, जे 20% जास्त बर्न नसेल तर ते आपण पेशंट घेतो, कारण आपल्याला त्याची सोय नाही आहे त्याची. प्रत्येक दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये असं असतं की नाही आमच्याकडे हे होत नाही, आमच्याकडे ते होत नाही असं. आता बघा तुम्ही न्यूरोसर्जरी बाहेर कोणीच करत नाही योजनेमध्ये, कारण न्यूरोसर्जरी एक तर पेशंटचा स्टे 1-1.5 महिना असतो आणि न्यूरोसर्जरीचे पॅकेज असतात 60,000, 40,000, 60,000, 70,000 पण आपण ते सगळे करतो. पेशंटला एक पैसा लागत नाही त्याचा, पूर्णपणे त्याचा स्टे असतो. आपली रोजचे 2 सर्जरी होतात त्याचे न्यूरोसर्जरीचे. आपण बोनमध्ये ट्रान्सप्लांट सुद्धा बाहेर जे 25 लाख रुपये लागतात, इथे आपण 10-12 लाखात होतं इथे. त्याच्यातले पण आपण 5 लाख रुपये पेशंटला आणून देतो PM फंडमधून आणि CM फंडमधून. बाकीचे दुसरेच, आणि एखाद्या पेशंटकडून आपण टाटाकडून काही फंड मिळाले तर आपण टाटाकडून त्याची मेडिसिन पण घेऊन. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे नए खबर के साथ. हमारे चैनल को पहली दफा देख रहे हैं तो सब्सक्राइब और लाइक कीजिए. वीडियो कैसा लगा उस पर कमेंट जरूर कीजिए. अगर वीडियो अच्छा लगे तो मित्रों के साथ शेयर कीजिए. हमारे चैनल के वीडियो आपने पूरा देखा इसके लिए धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.